ज्यावेळेस भूमिका घेते, दहशतवाद करते, तलवारी काढते, त्याच्यावर कोणी बोलणारच नाही. आणि मग अशा प्रकारची भाषा आल्यानंतर त्याच्यावर वक्तव्य होणं हे देखील चुकीचं आहे. जरांगे पाटलांनी त्याच्यात निश्चित काळजी घ्यावी असं आमचं आज या ठिकाणी पण आव्हान आहे. दुसऱ्या बाजूने उस्मानाबाद लोक घरात बसून मारण्याची भाषा मनोज जरांगे करतायत. तुम्ही स्वतः मनोज जरांगेंशी बोलणार आहेत या भाषेसंदर्भात? मी कालच बोललेलो आहे त्यांच्या सहकार्यांशी, त्यांचा माझा संपर्क झालेला नाही. बघा, एखादी व्यक्ती जर चालून आली तर तिच्यापुरता संघर्ष हा मर्यादित आहे. तो संघर्ष दोन समाजामध्ये जाऊ नये अशी आमची भावना आहे. परंतु एखादी वाईट प्रवृत्ती ज्यावेळेस भूमिका घेते, दहशतवाद करते, तलवारी काढते, त्याच्यावर कोणी बोलणारच नाही. आणि मग अशा प्रकारची भाषा आल्यानंतर त्याच्यावर वक्तव्य होणं हे देखील चुकीचं आहे. जरांगे पाटलांनी त्याच्यात निश्चित काळजी घ्यावी असं आमचं आज या ठिकाणी पण आव्हान आहे. परंतु अपोजिट साइडनी आज तुम्ही सोशल मीडिया बघा, जिथं गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रील्स येत आहेत, तर महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही गृह विभागाने किंवा आतापर्यंत या रील्सवर साधी बंदी पण घातली नाही. मग काय होतं की क्रियेला प्रतिक्रियेचं जेव्हा स्वरूप येतं त्याच्यातनं समाजामधले विसंवाद वाढत जातात. ही परिस्थिती आजही आहे. ज्या ज्या ठिकाणी आता माहिती तंत्रज्ञान आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस खातं आहे, त्यासाठी सायबरची आपल्याकडे विंग आहे. या विंगनी त्या जिल्ह्यातली जी काही पेजेस आहेत ती व्हेरीफाईड करून त्यांच्यावर कारवाई तर केली पाहिजे, ती सुद्धा होत नाही आज.